कर्तव्यावर असताना जवान नितेश घाटे यांना वीरमरण. काटेपूर्णा येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. शहीद जवानाला श्वाश्रू नयनांनी अखेरचा निरोप. अलविदा शहीद जवान, तुझे सलाम. हजारो लोक जनसमुदाय लोटला. अकोला तालुक्यातील कुरणखेडचे सुपुत्र आणि भारतीय सैन्यात 5 मराठा बटालियनमध्ये शहीद जवान अयोध्या येथे कर्तव्यावर असताना जवान नितेश मधुकर घाटे वय 36 वर्ष यांना अयोध्या येथे कर्तव्य बजावत असताना 28 जुलै रोजी वीरमरण आले. त्यांना अचानक विजेचा शॉक लागल्याने ही दुर्दैवी घटना घडली आणि नियतीने डाव साधला. त्यांचा पार्थिव देह शरीर 30 जुलै रोजी बुधवारी दुपारच्या सुमारास पोहोचताच नातेवाईकसह उपस्थितांनी एकच आक्रोश केला. शहीद झालेल्या जवानाला श्वाश्रू नयनांनी अखेरचा निरोप देण्यात आला. अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीत काटेपूर्णा येथील शहीद रहिवासी जवान नितेश घाटे वय 36 वर्ष यांची गेल्या 15 वर्षांपासून सैन्यात भरती झाले होते. दरम्यान अयोध्या येथे कर्तव्यावर असताना 28 जुलै रोजी ते कर्तव्यावर असतानाच विजेचा शॉक लागल्याने त्यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या निधनाची बातमी समजताच काटेपूर्णा गावासह संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे. गावातील शेतकरी मधुकर घाटे यांचे सुपुत्र नितेश गेली 15 वर्ष भारतीय सैन्यात कार्यरत होते. 3 मुलांपैकी एक मुलगा वडिलांना शेतीत मदत करतो, तर मोठा मुलगा संदीप घाटे हा देखील सैन्यात होता. सेवानिवृत्तीनंतर तो घरी परतल्यानंतर त्यांचा अपघातात मृत्यू झाला होता. या घटनेला 1 वर्षही पूर्ण झाले नव्हते की आता धाकटा मुलगा नितेश यांचा देखील कर्तव्यावर असतानाच दुर्दैवी मृत्यू झाल्याने घाटे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. शासकीय इतमामात अंत्यसंस्कार. शहीद जवान नितेश घाटे यांचा पार्थिव बुधवार दिनांक 30 जुलै रोजी त्यांच्या जन्मगावात काटेपूर्णा येथे पोहोचला. प्रशासनाच्या वतीने सन्मानपूर्वक मानवंदना देण्यात आली. श्वाश्रू नयनांनी अंत्यसंस्कार यावेळी पार पडला आहे, तर मूळगावी काटेपूर्णा येथे चेताग्नी देऊन मोक्षप्राप्ती दिली आहे. चिमुरडीवर मात्र दुःखाचं सावट. वीरमरण प्राप्त झालेल्या नितेश घाटे यांना एक लहान मुलगी आहे. वडिलांचे छायाछत्र हरवल्याने तिच्या आयुष्यावर मात्र दुःखाचं सावट आलंय, तर पत्नी आई वडिलांचा आधारही हरपला आहे. सत्यशोधक न्यूज चॅनलसाठी मुख्य संपादक संतोष गवई. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.